तो आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. चला, आज आपण कम्प्युटरच्या अगदी आतल्या जगात डोकावून बघूया. त्याच्या हृदयाच्या ठोक्यांसारखी जी भाषा आहे ना, तिच्याबद्दल जाणून घेऊया. गंमत म्हणजे ही भाषा फक्त 2च अंकांवर चालते, 1 आणि 0. तर मग हा प्रवास सुरू करूया आणि पाहूया की हे साधे अंक कम्प्युटरला इतकी अविश्वसनीय कामं करण्याची शक्ती देतात तरी कसे. ही गोष्ट आहे 2 वेगवेगळ्या संख्या प्रणालींची. म्हणजे बघा, एका बाजूला आपण माणसं आहोत आणि दुसऱ्या बाजूला आहेत कॉम्प्युटर्स. आपण जग आकड्यांमधून पाहतो आणि कॉम्प्युटरही तेच करतो, पण आपल्या दोघांची पद्धत ती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. आणि इथेच तर खरी गंमत आहे. आपण माणसं रोजच्या आयुष्यात 0 ते 9 अशी 10 वेगवेगळी चिन्ह म्हणजे सिम्बॉल्स वापरतो. याला आपण डेसिमल सिस्टम म्हणतो. पण कम्प्युटरचं विश्व ते पूर्णपणे वेगळं आहे. तो फक्त 2च चिन्ह ओळखतो, 0 आणि 1. यालाच बायनरी सिस्टम म्हणतात. आणि विश्वास ठेवा, याच 2 आकड्यांवर कम्प्युटरचं संपूर्ण जग उभं आहे. तर मग प्रश्न येतो की फक्त 2 चिन्हांमधून एवढी सगळी माहिती साठवली कशी जाते. याचं रहस्य त्या चिन्हांमध्ये नाहीये, तर त्यांच्या जागेमध्ये म्हणजे पोझिशनमध्ये आहे. अंकाची जागा त्याची किंमत ठरवते, मग ती आपली सिस्टम असो किंवा कॉम्प्युटरची. एक साधं उदाहरण घेऊया. समजा 1967. इथे 7ची किंमत फक्त 7 आहे, पण 6ची ती 60 आहे, 9ची 900 आणि 1ची 1000, बरोबर? कारण प्रत्येक जागेचं महत्त्व 10च्या पटीने वाढत जातं. म्हणजे उजवीकडून डावीकडे जाताना प्रत्येक घर 10 पट मोठं होत जातं. आणि गंमत म्हणजे अगदी हाच नियम कम्प्युटरच्या बायनरी भाषेतही लागू होतो, फक्त एका छोट्याशा फरकाने. इथे प्रत्येक जागेचं महत्त्व 10च्या पटीने नाही तर 2च्या पटीने वाढतं. म्हणजे कसं तर 1, 2, 4, 8, 16 असं पुढे. नियम तोच, फक्त पाया वेगळा. इथे बघा, आपल्या डेसिमल पद्धतीत 2 म्हणण्यासाठी एक खास चिन्ह आहे, पण बायनरीमध्ये तिथे ते 1-0 असं लिहावं लागतं. का? कारण तिथे 2 हे चिन्हच अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रत्येक संख्या ही 1 आणि 0च्या वेगवेगळे कॉम्बिनेशनमधून तयार होते. आतापर्यंत आपण पाहिलं की दोन्ही प्रणाली किती वेगळ्या आहेत. मग प्रश्न उरतो की आपल्या डेसिमल आकड्यांचं बायनरीमध्ये भाषांतर कसं होतं. म्हणजे माणूस आणि मशीन यांच्यातला संवाद नेमका साधला तरी कसा जातो. हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? आपण आपले आकडे कम्प्युटरला समजेल अशा भाषेत नेमके कसे बदलतो. याची एक इंटरेस्टिंग पद्धत आहे. कोणत्याही डेसिमल संख्येला 2ने भागत राहायचं आणि प्रत्येक वेळी बाकी काय उरते याची नोंद ठेवायची. जसं इथे 34चं उदाहरण दाखवलंय. आता ही गणिती प्रक्रिया थोडी किचकट वाटू शकते, पण खरं सांगायचं तर त्यामागची कल्पना खूपच सोपी आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जगातली कोणतीही संख्या, हो कुठलीही संख्या, 1 आणि 0च्या मालिकेत अगदी अचूकपणे परफेक्टली भाषांतरित केली जाऊ शकते. या 2 जगांमध्ये एक पक्का पूल आहे. पण आता इथे एक छोटीशी अडचण आहे. बायनरी कम्प्युटरसाठी उत्तम आहे, पण आपल्यासाठी, माणसांसाठी विचार करा, 1 आणि 0च्या लांबचं कोळी वाचणं आणि लिहिणं किती कंटाळवाणं असेल. यावर काहीतरी उपाय हवा होता. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की बायनरी कॉम्प्युटर्ससाठी योग्य आहे, पण माणसांसाठी खूप लांबलचक आणि पुनरावृत्ती करणारी आहे. ह्याच समस्येमुळे एका नवीन, सोप्या प्रणालीचा जन्म झाला. आणि ती प्रणाली म्हणजे हेक्साडेसिमल. ही एक अशी संख्या प्रणाली आहे ज्यात 10 नाही तर चक्क 16 वेगवेगळी चिन्ह आहेत. प्रोग्रॅमर्स बायनरीच्या लांबलचक ओळींना लहान कॉम्पॅक्ट स्वरूपात लिहिण्यासाठी याचा वापर करतात. यात काय आहे तर आपले नेहमीचे 0 पासून 9 पर्यंतचे अंक तर आहेतच, पण त्यानंतर 10 ते 15 मोजण्यासाठी A, B, C, D, E आणि F ही अक्षरं वापरली जातात. यामुळे काय होतं तर एकाच चिन्हात जास्त माहिती साठवता येते. सोप्या भाषेत सांगायचं तर हेक्साडेसिमल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माणसांसाठी तयार केलेला एक सोपा शॉर्टकट आहे, जेणेकरून 1 आणि 0च्या त्या लांबचक मालिका आपल्याला अधिक सहजपणे वाचता येतील. बरं, आत्तापर्यंत आपण संख्या आणि त्यांच्या प्रणालींबद्दल बोललो, पण हे 1 आणि 0 कॉम्प्युटरच्या आत नक्की काम कसे करतात. ही भाषा प्रत्यक्षात फिजिकल जगात कशी वापरली जाते. याचं उत्तर लॉजिक गेटमध्ये दडलेलं आहे. लॉजिक गेट म्हणजे काय तर एक अत्यंत छोटा सूक्ष्म स्विच असं समजा, जो त्याला मिळणाऱ्या बायनरी इनपुटनुसार एक साधा सोपा निर्णय घेतो. इथे 0 म्हणजे ऑफ आणि 1 म्हणजे ऑन, बस एवढंच. चला एक उदाहरण बघूया. हे आहे एक ऑर गेट. हे गेट स्वतःला एक साधा प्रश्न विचारतं. इनपुट A किंवा इनपुट B यापैकी कोणी एक ऑन आहे का
या गेटचा नियम तर खूपच सरळ आहे. जणू काही त्याचं स्वतःचं एक छोटंसं नियमांचं पुस्तकच आहे. जर दोन्ही इनपुट 0 असतील म्हणजे दोन्ही ऑफ असतील तरच आउटपुट 0 म्हणजे ऑफ राहील. पण जर त्यापैकी एकही इनपुट 1 झालं म्हणजे ऑन झालं तर आउटपुट लगेच ऑन होईल. अगदी सरळ हिशोब. आणि खरी जादू इथेच आहे. असे लाखो करोडो छोटे हो किंवा नाहीचे निर्णय एका सेकंदात अब्जावधी वेळा घेतले जातात. आणि याच महाप्रचंड प्रक्रियेतून कॉम्प्युटर विचार करतो. आपण जे काही सॉफ्टवेअर, जे काही ॲप्स वापरतो ते याच मूलभूत निर्णयांवर चालतात. तर मग थोडा विचार करा, जर आजचं संपूर्ण आधुनिक कॉम्प्युटिंग, एवढं सगळं तंत्रज्ञान अशा अगदी साध्या हो किंवा नाहीच्या निर्णयांवर उभं असेल, तर हे आपल्याला साध्या, सोप्या नियमांच्या प्रचंड शक्तीबद्दल काय सांगून जातं?